संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही जेथे, नाही तेथे, जेथे तेथे साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा करी यहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा करी नामा म्हणे गाय, नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा महायोग
तटे भीमरत्यां प्रभुमुदरिकायुगान्तु मुनिमुने समागत्य तिष्ठन्ति मानन्दकन्दं परं लिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदा सरकार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्येचे अधिकरण त्यांचे वंदू श्री गुरूंचे ते नमस्कार नमो सद्गुरु तुकया ज्ञान नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भास्करा सद्गुरु सच्चिदानंद मस्तक आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव मताचे नाव सिद्धेश्वर 84 सिद्धांचा सिद्धपीठ
प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त किंबहुना देवाजवळ ज्यांना मैत्री फ्रेंडशिप मैत्री करण्याची संधी मिळाली असे एकमेव संत म्हणजे नामदेव महाराज किंवा नामदेवराय यांचा असा हा संत संगतीचं किंवा संत संगतीचे काय फायदे आहेत हे सांगणारा तुमच्या आमच्या पाठातील आणि आज या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर खिंडवाडी फौजी आंबोडे गुरुवर्य उत्तम महाराज पवार यांच्या कृपाआशीर्वादाने अखंडपणे हा नाम यज्ञ गेली 45 वर्ष चालू आहे चालू होता आणि आता 46व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो हे 46 वर्ष आहे आणि अशा या नामयज्ञाच्या ठिकाणी दत्तार महाराजांचं शिष्य नात्याने किंवा या ठिकाणी त्या पांडुरंग परमात्म्याचा सेवक या नात्याने ही संधी साराप्रमाणे दशमीची सेवा नाही का प्राप्त झालेली आहे. अर्थात मज पामराय काय थोडं पायीची वाहन या चरणाप्रमाणे किंवा या वृत्तीप्रमाणे काय माझी वाणी मानेल संतांशी रीज यानुसार कीर्तन रूपी सेवेचं चरण पुष्प जे आहे हे या ठिकाणी वाहत असताना या कीर्तन रूपी सेवेकरता बऱ्यापैकी सर्व आपली नवीन मंडळी इथं उपस्थित आहे. आमचे कालचे महाराज सौचिंद्याचे अरविंद महाराज नाही का आणि सर्वेश महाराज दादू असं काल ते लक्षात ठेवून तो पण नाव लक्षात राहतो बऱ्यापैकी. आणि आमचे दिगंबर महाराज नंतर श्रीराम महाराज सर्व माझे विद्यार्थी नाही नाव घेत नाही हे सर्व माझे विद्यार्थीच आहेत. दिगंबरपासून माझे विद्यार्थीच आहेत लक्षात घ्या. मला वाटतं त्यांचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे तसं नाहीये. विठ्ठला सांगतात प्रसंग तर जर सांगितलेलं पण आहे तर पुन्हा सांगावंच वाटतं. गुरुवर्य आम्हाला कटाक्षण सांगतात की वारकऱ्याने आपला रंग कोणता पांडुरंग आपला वारकऱ्याचा रंग कोणता पांडुरंग म्हणजे शुभ्र. दुसरा रंग आपल्याला निषिद्ध आहे. पण आम्ही जरी गुरुवर्यांच्या पटरीमध्ये शिकत असलो तरी पेशा वेगळ्या असल्यामुळं थोडस वेशांतर होतं. तरी 10-15 वर्ष तरी असतील नाही. आणि मग आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. कुठे कसबे शिवतर तिकडे माझ्याचे पुढे. आता अतिशय काय म्हणतात म्हणजे श्रद्धाळू लोक आहेत. आपल्याकडे तेवढं नाही आहे या पट्ट्यात नाही पण तिकडे मात्र आहे. अजून गेल्यानंतर ज्या घरामध्ये आम्ही म्हणजे आम्ही उतरलो त्या ठिकाणी आमची आरती झाली. आता मी पॅन्ट आणि शर्ट घालून गेलो डोक्यात टोपी नव्हती आणि आमच्यापैकी बाकी ते त्यांच्या वेशाप्रमाणे होते. आता यांचा वेश फक्त वारकऱ्याचा होता. आता त्यांची काही चूक नव्हती. बरं दुसरी गोष्ट त्यांची केस रचना सर्व जे आहे बाकी पेहराव आहे तर माझ्यापेक्षा वयस्कर दिसतात तेव्हा शंकाच दिसतात आहेत नाही पण दिसतात. म्हटल्यानंतर गेल्यानंतर तिथं सर्व पूजा झाली त्यांची. कोणाची दिगंबर महाराजांची पूजा झाली. सर्व आतमध्ये आम्ही गेलो. गंमत त्याने असायचं तर मलाही असायचं बाकीच्या असायचं पण करायचं नाही म्हणजे मुख्याचा मार वाटत तशी अवस्था झाली. सर्व झालं तोपर्यंत परवडलं. नंतर मग ज्या वेळेला कीर्तनाची सुरुवात झाली ध्यानाचा अभंग घ्यायला दिगंबर भाऊ गेले. आता सर्व वारकरी संप्रदाय मंडळी म्हणते हा कुठला फळ आहे वेगळाच. कीर्तनकर भाऊच आले आणि ते डायरेक्ट ध्यानाचा अभंग कसा काय घेताय अशी चर्चा म्हणजे त्यांच्या काही लक्षात येईल नाही. म्हणजे कीर्तनकार कोण आहे हेच समजलं नाही. म्हणून या ठिकाणी आमचे गुरुवारी आम्हाला कटाक्षाने सांगतात की या ठिकाणी तुम्ही जेव्हा कुठे कार्यक्रमात जाल त्यावेळेला
आपली जी वेशभूषा आहे ही वेशभूषा कंपल्सरी असायला हवी. आता त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही, तरी आपण करायला पाहिजे. आपण पण काही वेळेला आपला पेशा ह्या गोष्टी तुम्हाला बदल होतो, तर ते समोर बऱ्याचदा आले की हा विषय वायावर आला की तो विषय येतो. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पालिखे नाही येथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. अभंग नामदेव रायांचा आहे आणि आजची पर्वणी आहे. म्हणजे हा जो पर्वणीचा काळ आहे तो आनंदी यात्रेचा आहे, नाही का? आणि म्हणून मग त्या माऊलीचं या ठिकाणी भजन होणं गरजेचं आहे. उभारिला भजन तिही लोकांनी, ऐशी चराचरी कीर्ती जाई. तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताय ज्ञानपती जन. आणखी त्यांचं वर्णन करायचं झालं. जयाची द्वारी सोन्याचा बिंबर, अंगी ऐसे भोले. कळलं तुकाय तुम्ही महाराज, वरी पाय ज्ञानराज माझी योग्यांचे माऊली, जेणे निगमवली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट करी. आपण त्या माऊलीचं वर्णन करायचं म्हटलं मग तसंच आपण वर्णन करून आमची कीर्तन व्हायला पाहिजे होतं. परंतु आमची कालपासून जी संगती चाललेली आहे त्या संगतीचा विषय तर व्हायला नको. बऱ्यापैकी गुरुद्वार यांचा कसा कटाक्ष आहे. आम्ही पहिल्या दिवशी जो विषय घेतो तो शेवटपर्यंत तो विषय असतो, तो पाळण्यासाठी. आणि मग काय कुठला अभंग घ्यावा, आणि म्हणून मग कालपासून सकाळी पहिले कीर्तन झालं. कोण महाराजांचं कोणता अभंग होता? नाम तुझे नारायणा, नाम तुझे, नाम तुझे नारायणा. सात मला स्वर गेलेले आहे. स्वर वर गेल्यामुळं आता खाली आणता येत नाही, आणि त्यामुळं नाम जपले वाल्मिकाने करी अर्थात प्रवचन सेवा, पहिली प्रवचन सेवा माझ्याकडे आहे. अर्थात मग प्रवचन सेवेला घेतला असतो. श्रद्धावान ते दान, तत्पर सैतेंद्रिय दानम नवता परम शांती मग चिरेनादि गच्छती. त्यानंतर कालचे कीर्तन पुष्प पहिलं आमचे गुरुबंधू आणि आमचे शिष्य सुद्धा असे ज्ञानेश्वर महाराज यांचा कीर्तनाचा अभंग असा होता. नामसंकीर्तन साधन पै सोपे,
पण पेशा शिक्षकी असल्यामुळं एखादा तास घ्यायचा असतो. मग काल काय शिकवलेलं आहे त्याची उजळणी घ्यावी लागते. नंतर ते विद्यार्थी कालचं आणि आजचं वेगळं समजतात. तर शिक्षक वेगळ्या वेगळ्या विषयाचे असतात आणि मग संगती जुळत नाही. आणि मग रिव्हिजन आहे किंवा रिव्ह्यू म्हणतात त्याला. तर आपण एक 10 मिनिटं आपण काय पाहिलं काल, तर ते आपण चार्ज होण्यासाठी किंवा आपल्या मेमरीमध्ये ते आठवण व्हायला पाहिजे. कारण एक तर पाहिला पण तर वक्त्यापेक्षा श्रोता हा श्रेष्ठ असतो. आपल्याला असं वाटत असेल की आपण खाली बसलेले आहात, आपण कमी ज्ञानी आहात. फार चुकीचं आहे. आमचं ज्ञान कमी आहे, आपलं ज्ञान जास्त आहे खऱ्या तर पाहिलं तर. आणि मग वक्ता आणि मग त्या विचारानं आपण आता इथपर्यंत आलो. आणि मग आजच्या सेवेसाठी नामदेवरायांचा असा अभंग आपण घेतलेला आहे. या अभंगाचा भावार्थ आहे, संत संगतीचे काय सांगू सुख आपण नाही. संत संगतीमुळे सुख प्राप्त होते, त्याचं वर्णन करता येत नाही. व्याकरण आहे फार मोठं. वर्णन करता येत नाही. पूर्वार्थ उत्तरात आपणा बारीके नाही. संत म्हणत आहे ते आपण आणि तुम्ही आणि मी असा फरक करत नाही. आपण सर्व एकच आहोत की आपला फरक नाही असाही तो संदेश त्यामध्ये देत आहे. आणि म्हणूनच त्यांना म्हटलेलं आहे, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. गंमत आहे, साधू थोर आहेत पण कुठे? कलियुगामध्ये. अगोदरच्या युगाचा विचार आपण नंतर करू, पण कलियुगामध्ये जर श्रेष्ठ कोण असेल तर साधू आहेत. तर त्रिपुटी आहेत, तीनदा बोललेले आहेत का? कसं पुढे बघू आपण. भावार्थ पाहिजे फक्त की या कलियुगामध्ये फक्त थोर कोण आहे तर साधू थोर आहे, दुसरं कोण थोर या ठिकाणी नाही. पुढे आपण पाहिलं की या ठिकाणी या थोर साधूंची जर भूमिका पाहिली या जगताकडे पाहण्याची ती कशी आहे. तर यहलोकी तोची सम सर्वाभूती सम, म्हणजे सर्वांकडे पाहण्याची दृष्टी समरूप आहे, सारखी आहे, एक दृष्टीची आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. जाऊ पुढे आपण नंतर नाही का. शरीराचा भ्रम नेणे करा. शरीराचा भ्रम म्हणजे जो आपल्याला आहे तो. आपण भरपूर जगणार आहोत, आपण कधी मरणारच नाही हा आपला भ्रम आहे. त्यांना तो भ्रम नाहीये, कळलं का? त्यांना तो भ्रम नाही, आपल्याला भ्रम आहे. लक्षात आला, असं जो वर्णन केलं आहे. अजून पुढे जाऊन पाहिलं आपण तर मग या थोर साधू संतांची जी भूमिका आहे ती कशासारखी आहे? गायीसारखी आहे. कशासारखी आहे? गायीची तुलना दिलेली आहे. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू तांबडी गाय, काळी गाय, अजून कोणती? तांबू गाय. तांबडी तांबूच नाही का. कपिला गाय वगैरे. कपिला गाय सर्वात श्रेष्ठ. कोणत्याही रंगाची गाय. आता जर्सी गाय सुद्धा म्हटलं आपण तरी पण जर्सीचं उदाहरण नको द्यायला, तर थोडा फरक पडतो. तर ते दूध जे आहे ते कसं आहे तर सर्वांचं दूध कसं आहे? एकसारखेच आहे. चवीत बदल आहे, रंगात बदल आहे, काय फॅट मध्ये बदल असेल, काय चारा खातोय, कसा शेतकरी देतो याच्यावर अवलंबून आहे. बरा बदल असू शकतो पण सार मात्र एकच आहे. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी ते गायीसारखी दृष्टी जी आहे निरंतरपणे साधू वर्तत आहेत. म्हणजे त्या गायीचं दूध सर्वांसारखं आहे. तसंच या ठिकाणी दानरूपी या ठिकाणी मिळणारं जे सार रूप दूध आहे ते तुम्हाला हे संत समान दृष्टीने देत आहेत. विठ्ठला विठ्ठला. संत संगतीचे काय सांगू सुख. आता संत संगतीचं आपलं सुख पाहायचंय. कोण सांगताय? नामदेवराय सांगताय. पण गंमत अशी आहे, संगत कोणाची करायची इथे किंवा कोणाची केलेली आहे नामदेवरायांचा अनुभव सांगतायत. ते तुमचा आमचा अनुभव सांगत नाही. तर या ठिकाणी संतांची संगती कितीतरी केलेली आहे. पण ही संतांची संगती सहज प्राप्त होणारी आहे का? संत तुम्हाला सहज प्राप्त होणारे आहेत का? तर नाही, दुर्लभ आहे. संत भेटी कशी आहे?
लोक म्हणजे महाराज काय थापा मारता. अहो आमच्या आजूबाजूला एवढे संत म्हणून आहे तर तुम्ही हे काय सांगताय. अवघड कसं काय. आता पदोपदी संत झालेले आहेत. पेड रुपये माळा नाही का बरोबर आहे. हे ठिकाण आहे वस्तू ते वाईट नाही चांगलं आहे. मी काय म्हणतो वेश तरी का होईना घालतात ना वेषांतर करून तरी आलेत ना. ही संख्या का वाईट आहे. त्यात ज्या 100 लोक वेश करतात त्याचा एक तरी टिकतो ना. पण कपडेच नाही घातले तर काय करणार. कसं काय ओळखणार. कमीत कमी संख्या अशा तरी मोठी आहे की नाही. असं नाही ठिकाणी असं नाहीये. 1-2% लोकांच्यामुळं कुठल्याही समाजामध्ये 1-2% लोकांच्यामुळं पूर्ण समाजाला काय लागतो दोष लागतो. आपला वारकरी संप्रदाय आहे हा जगतामध्ये सर्वात मोठा संप्रदाय आहे. तर त्यामध्ये एवढ्या सागरामध्ये कुठंतरी थोडस चुकीचं पाऊल उचलणारी काही मंडळी असते त्याच्यामुळे फरक पडणार आहे का. तर चिंता करण्याची गरज नाही. थोडंफार जमलं तर आपण एखादी अशी टीका करावी. याच्यापुढे काही करण्याची गरज नाही की आवश्यकता नाही. आणि म्हणून मग असे संत भेटी फार अवघड आहे. आणि मग संत भेटी जर अवघड असेल तर मग त्या संतांची संगती कशी भेटायची. पण इथे नामदेव महाराज आहेत ते फार नशिबान आहेत नाही का. अर्थात नामदेवरायांचा कायमचा संबंध कुणाशी आहे देवाजवळ आहे. म्हणजे देवाचे ते सख्य आहेत मित्र आहेत वगैरे वगैरे सुद्धा आपण काय विषय लावते आहेतच. काय झालं एकदा नामदेवानी पांडुरंगाला सांगितलं देवा तू मला कधी सोडून जायचं नाही. तू मला कधी सोडून जायचं नाही. आणि तुझं मला सोडून गेलास तर मला तो विरह सहन होणार नाही. देवाला वाटलं भक्ताला म्हणतात देव नामदेवला म्हणतात की नामदेव तू सुद्धा मला कधी सोडून जायचं नाही. तुला जसा विरह होईल तसा मला सुद्धा विरह जाणवेल. मलाही सहन होणार नाही. अशी दोघांची युती झालेली आहे. युती शब्द अवघड आहे नाही का. नको तिकडे नको जायचं. आणि मग त्या ठिकाणी त्याने असं ठरवलेलं आहे. गंमत अशी की ज्ञानेश्वर माऊली आहे पंढरीला आलेले आहे. माऊलीने असा विचार केला की आपण काहीतरी संप्रदायाचा विस्तार व्हायला पाहिजे ना. आपण आपल्या घरापुरतं जीवन चालत नाही तर ते घरात बाहेर आलं पाहिजे. म्हणजे गावात आलं पाहिजे. गावात विभागात गेलं पाहिजे. विभागात अजून तालुक्यात जिल्ह्यात राज्यात देशात जगात असा प्रचार आणि प्रसार व्हावा अशा अपेक्षानं माऊलीने विचार केला की तीर्थक्षेत्र व्हावीत. आणि आपल्या संप्रदायाची जी पताका आहे ती संपूर्ण जगतामध्ये अख्ख्या भारतामध्ये जावी या हेतूने माऊली पंढरीला आलेले आहेत. आल्यानंतर वाळवंटामध्ये नामदेव यांच्याकडे माऊलींची ज्ञानेश्वर माऊलींची भेट झालेली आहे. माऊली आपली इच्छा व्यक्त करते आहे कोणाकडे नामदेवरायांकडे. म्हणजे नामदेवराय आपल्या कल्पना असं की नामदेवराय हे ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा वयाने खूप मोठे आहेत लक्षात घ्या. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला तीर्थाला जायचंय तीर्थक्षेत्र करायचंय. नामदेवराय काय म्हटले नाही जमणार मी काही येणार नाही तुमच्याबरोबर. आता काय बोलले असतील हे बरोबर नाही. म्हणजे ते वारकरीला किंवा त्या संत म्हणून म्हणतो जे आहेत त्यांना ते शोभणार नाही. पण त्यांनी इकडे करार कोणाशी केलाय देवाजवळ केलाय. देवा तुला मी सोडून काय जाणार नाही.
माऊलीशी म्हणते नामदेव राय, आपण असा नकार का देत आहात? तर म्हणे तुम्हाला मी त्याचं कारण सांगतो. माऊली स्नानाला गेलेली आहे आणि नंतर त्या ठिकाणी नामदेवराय धावत धावत मंदिरामध्ये गेलेत आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा का हा प्रसंग आणलाय? आपण कालच ठरवलं, आपली कालच बैठक झाली की आपण एकमेकाला सोडायचं नाही. आणि आज तर ज्ञानेश्वर महाराज इथं आलेले आहेत आणि ते मला म्हणतायत की या ठिकाणी तीर्थाटनाला आपल्याला जायचं आहे. तर म्हणे मी कुठं सोडून जाणार नाही, मी त्यापेक्षा माझ्या गावाला जाईल. कुठे? नामदेवरांचं गाव कुठलं? विठ्ठला. जिथे सर्वात जास्त संत झाले ते म्हणजे मंगळवेढा, नाही का? किती संत झाले असू द्या, शंका आहे. 14 संत झाले. किती? 14 संत. फार मोठी संतांची मांदी आहे. पंढरपुरापासून साधारणतः 20-22 किलोमीटर अंतरावर आहे. अर्थात मग प्रश्न असा ना, देवाला त्याने हा प्रश्न विचारला. देवाने सांगितले, नामदेवा अरे तू का अशी चिंता करतोयस? आपलं ठरलेलं आहे ते आपण काय मोडणार नाही, तू काळजी करू नको, तुझ्या मी कायम सोबतच आहे. नामदेव म्हणतोय की देवा तुम्ही माझ्या सोबत कसे काय असाल? मी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत जाणार आहे. तर म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? तेव्हा नामदेवाला कळलं अरे असं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार आहे, ते प्रत्यक्ष भगवंतच आहे. त्यामुळे नामदेवराय तयार झाले आणि मग त्यानंतर नामदेवराय त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांच्या बरोबर त्या ठिकाणी तीर्थाटनाला गेले आहेत. ज्यावेळेला एखाद्या संप्रदायाचा पताका जेव्हा ज्ञानाच्या आणि नामाच्या हातामध्ये असते त्यावेळेला विस्तार होतो, नाही का? ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवाया. या ठिकाणी महाराष्ट्रामधनं वारकरी संप्रदायाची पताका प्रथम ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन गेले आणि तिथंच विषय करा की ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. आणि मग अशा प्रकारे सर्व तीर्थयात्रा चाललेली आहे. त्या तीर्थयात्रेमध्ये काय काय घडलं ते सांगायचं आपला वेळ संपेल. 9:30 वाजता विणा माझ्या हातामध्ये आलेला आहे. आता 10:30 वाजलेल्या आहेत. आपण अजून अभंगाच्या भावार्थ फक्त थोडसा पंच प्रवेश करतो आहे. किती वेळ लागेल आपल्यावर अवलंबून आहे. आपले चेहरे मी तर कॅमेऱ्यामध्ये कॅच करतो, लक्षात घ्या. म्हणजे आपली तयारी असेल तरच मला वाटतंय 10:30 ते 8:30 जास्त वेळ 8:30 पुढे जाणार नाही. आपण 11:15 पूर्ण करायचा प्रयत्न करतो. काय होतंय, गंमत अशी आहे की पंचपक्वानाचं जर या ठिकाणी भोजन असेल तर तृप्ती लवकर होत नाही, नाही का? किती हवं किती खावं असं वाटतं. तसं आहे
विषय फार गोड असल्यामुळं त्या विषयाची पूर्तता करणं गरजेचं आहे. आता गंमत अशी आहे की सर्व चरणावर बोलायचं की 4 कीर्तन होती, मग जेवढं जेवढं जमेल त्याप्रमाणे आपण काही प्रयत्न करणार आहोत. विठ्ठला ज्ञान आणि नाम ज्या वेळेला एकत्र येतं त्याच वेळेला संप्रदायाचा विस्तार होतो आणि त्याच वेळेला परमात्म्याची सुद्धा प्राप्ती होते. आणि सुरुवात ज्ञानाने आणि नामाने केली आणि म्हणून ते बाहेर निघालेले आहेत. प्रवास करत करत सर्व देशात पूर्ण झालेला आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी नामदेवराय घरी आलेले आहेत, म्हणजे पंढरपुरामध्ये आलेले आहेत, देवाचे दर्शन घेतलेले आहेत. आणि मग त्यांना जे काय अनुभव आला त्या संगतीमध्ये, कुणाच्या माऊलीच्या संगतीमध्ये म्हणजे संतांच्या संगतीमध्ये जे काय अनुभव आले त्या अनुभवाचं कथन काहीतरी प्रकट करायला व्हायला पाहिजे, सांगायला पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी ह्या अभंगाची रचना केली. ते अभंगाच्या पहिल्या चरणात संत संगती काय टाळ्या व्हायला पाहिजे. त्याची पद्धत कालची पद्धत आपण टीव्हीवर बघतोय. प्रोत्साहन द्यायला पाहिजे. संप्रदायामध्ये ते बसत नाही, पण संप्रदायामध्ये आपण ते बसवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी लावणी मृदुंग घोष शेव ब्रह्मरस कसाही नाही, आवडीनं. मग आवडीनं घ्यायचं असेल तर ती प्रसादिक वाणी जी आहे तो रंगरूप यायला हवं, तो पक्वाच पाहिजे, गायन म्हणजे सर्व पाहिजे. पण बऱ्याचपैकी तर काय म्हणतात ते झालं म्हणजे मध्ये मध्ये लोक फार टीका करत होती महाराज आमच्याकडे दिसत तिकडे नाही तिकडे. तर काय ते कशाला करत नाही, ते गायकांना आणायची गरज काय, ते कीर्तन करायला बोलूच देत नाही. अरे कीर्तन करायला बोलायला तेच पाहिजे खरे,
त्याशिवाय कीर्तनकार बोलतच नाही ते बोलू शकत नाही. कीर्तनाचं व्याख्यान नाही करायचं. कीर्तनामध्ये जर भजन नसेल तर कीर्तन होत नाही. भजन प्रमाण म्हटले नाही का? काय म्हटले? काय होईल भजन प्रमाण? येते भजन प्रमाण काय प्रमाण जागावे ते विठ्ठल विठ्ठल. आपण पाहिलं म्हणजे भजनाचं प्रमाण जे आहे ते किती गरजेचं आहे. नाचू कीर्तनाच्या रंगी म्हणजे एक नाचणं चाललंय ते आवश्यक आहे. अनेक गोष्टी काय सांगायला लागतात की काय नेमकं आहे ते गरजेचं आहे. त्याशिवाय त्यामध्ये तो शृंगार रस जो आहे, शृंगार रस म्हणजे भक्ती रस म्हणून लक्ष द्या. भक्तीमधला शृंगार रस जो आहे तो भरत नाही आणि त्यामुळं श्रोते आहेत, नंतर या ठिकाणी वक्ते आहेत आणि परत आपली जी रंजन मंडळी आहे, पकवाजवाले आहे, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण होत नाही. आणि त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की या ठिकाणी गंमत आहे की आपण एक वैज्ञानिक दृष्टिकोन बघूया या धर्मामध्ये किंवा शास्त्रामध्ये काय आहे. त्याच्यामध्ये आपण हे भजन कीर्तन केल्याच्या नंतर या ठिकाणचं जे वातावरण आहे ते वातावरण पॉझिटिव्ह होतं. पॉझिटिव्ह म्हणजे काय? प्रसन्न होतं. प्रसन्न होतं की या ठिकाणी ज्या लहरी ऊर्जेच्या लहरी तयार निघतात त्या लहरी तुम्हाला आम्हाला एकमेकांना परिणाम करतो. आपण लक्षात घ्या, मग एक माणूस दुसऱ्या माणसाला परिणाम करतो. सर बोलण्याचा परिणाम होतो, वागण्याचा परिणाम होतो, बघण्याचा परिणाम होतो, कसं दिसण्याचा परिणाम होतो, इतका परिणाम होत असतो. जर असा जर एकमेकांना परिणाम होत असेल तर कीर्तन आणि प्रवचनाचा परिणाम आपला होणार नाही का? म्हणजे काय काय जे मानत नाही त्यांच्यासाठी बोलतोय. म्हणजे हे काय त्यांना धोकानं वाटतं, हे धोकानं वाटतं कधी कधी त्यांना हे सांगते मुद्दाम सायंटिफिक या ठिकाणी खरोबर आहे आणि हे सिद्ध झाले, विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. या ठिकाणी ते टाळाचा नाद आहे, नंतर मृदुंग आहे, गायन आहे, त्यात कशाला माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहेत. त्या ओव्याने आपण पाहिल्यामध्ये अनेक प्रकारचं विज्ञान सांगितलेलं आहे. अनेक प्रकारचे आजार बरे होतात. त्याच्यामध्ये योग साधलेला आहे. त्या प्रत्येक ओळीमध्ये योग साधलेला आहे. योग आपल्या देहामध्ये आपण जर विशिष्ट पद्धतीने त्या ओव्यांचं गायन केलं तर त्या ठिकाणी त्याचा चांगला परिणाम होतो आणि त्या शरीराला आपल्याला शिथिलता येते आणि मग त्या ठिकाणी असणारे जे आजार असतात त्या ठिकाणी कोणते आजार कोणता श्लोक हे सांगण्याचा वेळ नाही, वेळ फार कमी आहे. आपण केव्हा तरी एक प्रवचन असं घेणार आहोत त्याच्यामध्ये सर्व ओव्या त्याच्यामध्ये सर्व आजार येतात, सर्व वैज्ञानिक शोध येतात, असं एक प्रवचन घेऊ. म्हणजे एक प्रवचन म्हणजे आपलं 3 दिवसाचं प्रवचन असतं ते कधी आपण करूया. संत संगतीचे काय सांगू सुख. पहिल्या चरणापर्यंत आपण आलो. आपलं कीर्तन आता भौतिक संपदेत जमा आहे. आता आपण थोड्या वेळात भजन घेऊन आपण आपल्या घरी जायची तयारी ठेवू. शेरे थोडीशी बरी झाली असं वाक्य ऐकल्यानंतर थोडं बरं वाटलं की महाराज जागेवर आलेले दिसत आहेत. असं द्या गंमत अशी आहे. संत संगतीचे काय सांगू सुख. कुणाच्या संगतीचं सुख आहे? नामदेवराय सांगतात कुणाचा अनुभव सांगतायत? संत संगतीचा अनुभव सांगतायत. पण संत कुणाला म्हणायचं? ज्ञानेश्वर महाराज संत आहे त्याप्रमाणे माहिती जगत मान्य आहे. पण त्यांच्या व्यतिरिक्त पण काही संत आहेत की नाही?
एक गायक होऊन गेले मोठे चांगले गोंधळे गोंधळे अशी काही चालू होती. भीमसेन जोशी अतिशय चांगल्या चाली होत्या. संत कुणाला म्हणायचं, समोर कोणी आला म्हणून त्याला संत म्हणता येणार नाही. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, न करती काही ताना टोळा म्हणजे भगवंताचं नामस्मरणाच्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी ते करत नसतात आणि इतर जे करत असतात त्यांना संत म्हणत नसतात. अजून काय म्हणताय संतांची व्याख्या आपल्याला करता येईल. ज्यांनी 6 विकारांचा अंत केला त्यांना म्हणायचं संत. षडविकारांचा ज्यांनी काय केला अंत त्यांना म्हणायचं संत. नाही दुसरं म्हणून जमणार असं असते. मग ते संत आहे. आपण पाहिलं तर मग अशा संतांची भेटी झाल्याच्या नंतर त्या संगतीमध्ये सुख मिळतं. संत संगती म्हणजे चांगली संगती. संत संगती चांगला संगत. संगती चांगलीच होते का प्रत्येकाला मिळते का. संगती कशी मिळते. चांगली संगती म्हणजे संत संगती. बरोबर आहे. कित्येक अशा आपल्याला उदाहरण देता येते. चांगल्या संगतीचं फळ चांगलं मिळतं. आपण ऐकलं कुसंगती, वाईट संगती, कुसंगती पण आहे ना. आपल्याला संगतीवाला म्हणतात ते पाहायला पाहिजे. सुसंगतीचा फायदा असेल तर मग त्या सुसंगती बरोबर विरोधाभासाचं पाहायचं असतं. त्याशिवाय लक्षात घ्या. आता उजेड आहे म्हणजे आता हा उजेड असू द्या. हा उजेड आहे म्हणजे नंतर काळ काय सूर्याला महत्व कधी येतं. सूर्य मावळल्यानंतर. सूर्य असताना येत नाही. अंधार म्हणजे अंधाराला महत्व कधी येतं. सूर्य उगवल्यानंतर. म्हणजे एकाचं महत्व दुसऱ्याला अवलंबून आहे. लक्षात घ्या. म्हणजे ते चांगले गुण आहे. म्हणजे संगती आहे. मग संगतीचं महत्व आपल्याला सांगायचं असेल तर संगतीच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टी कोणत्या तर कुसंगती आणि विसंगती. आता कुसंगती तुमच्याकडचं सांगून चालणार नाही. आता एक सप्ताह कीर्तन म्हणून काय प्रश्न आहे. पुढच्या वर्षी मला कीर्तन भेटेल पण दुसरं कुठे कीर्तन असेल आणि जर कुसंगती सांगितली तर तो मला जर म्हणेल या बुवाला काही परत बोलवायची गरज नाही. कुसंगती आपल्याला सांगा माहिती आहे. मोठमोठी नगर पहिला पण तर पहिली म्हणजे श्रीलंका, लंका नगरी सर्व माहिती आहे. लंका नगरीमध्ये कोणही एकही किती चांगली माणसं होती किंवा किती सज्जन होते तुम्ही तर बरोबर होईल. लंकेमध्ये कोण सज्जन होतं का. एकच होतं. अगदी बरोबर. लंकेमध्ये सर्व दुर्जन फक्त एकच सज्जन. कोण. विभीषण. चांगली गोष्ट आहे. आता काय वाजलं सर्व माहिती पाहिजे. विभीषण विसरले नाही. आता बघा इकडे अयोध्या नगरी आहे. अयोध्या नगरीमध्ये सर्व सज्जन एकही दुर्जन नाही. कसं बघा शोधा म्हणजे सापडेल मंथरा. आपण कैकी समजतो. आपण काय म्हणतो दुष्ट कोण आहे कैकेयी. तर कैकेयी नव्हती दुष्ट. कैकेयी वाईट नव्हती. तर कैकेयीची कान फुकणारी कोणती. तिच्याबरोबर सोबत आली आहे ती कोणती. तिच्या ती कुठं आली मिथिला नगरीवर आली. तर त्या ठिकाणी ती मंथरा ती एकच वाईट होती. सर्व चांगले सर्व सज्जन एकच दुर्जन. आणि मिथिला नगरी जी होती तिथनं ही जी कोण अयोध्या नगरी चांगली होती खरी पण ती अयोध्या नगरी बिघडवायला कुठं आली मिथिला नगरीवर. तेव्हा मिथिला नगरीमध्ये एक घाण बाहेर आली. तेव्हा मिथिला नगरी कशी झाली सर्व सज्जनांची झाली. म्हणजे मिथिला नगरी पूर्ण सज्जनांची. अयोध्या नगरी फक्त एका दुर्जनासह सर्व सज्जनांची. आणि लंका नगरी सर्व दुर्जनांची परंतु एका सज्जनांची. अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. ही जर कुसंगती असेल तर काय घडतं आपल्या सगळ्या कथा माहितीये. या ठिकाणी त्या मंथरेनं कैकेयी रामाशिवाय एक क्षणभर सुद्धा राहत नव्हती. सावत्र आई खरी पण आईपेक्षा जास्त प्रेम प्रभू रामचंद्रावरती करत होती. लक्षात आलं का. पण मग गंमत अशी आली की येणं एक जसं सांगितलं आता बघा आपल्याला महिलांच्या भाषेत साडी लावणारी पाहिजे नाही का. साडी लावणारी व्यक्ती बाई असते शक्यतो.
पुरुष चांड लावत नाही बऱ्यापैकी. आता हल्ली पुरुष पण लावतो तो भाग वेगळा, पण महिलांच्या बद्दल चांड लावण्याचा विषय असतो बऱ्यापैकी. शब्द आहे ना नाही आता नाही, आपण कोणाबद्दल बोलत नाही, तो विषय नाही. म्हणजे या ठिकाणी आता हे जे सांगणारी मंडळी असते ना, इकडचं तिकडे सांगणारी हुशार असते लक्षात घ्या. त्या कैकेयीच्या मनामध्ये विष निर्माण करणं सोपं नव्हतं. तर तिचं प्रेम इतकं रामावर होतं की त्यामध्ये विष पेरणं सोपं नव्हतं. पण मग हुशार कोण निघाली, कैकेयीपेक्षा हुशार कोण निघाली, मंथरा. मंथरा काय म्हणते, या ठिकाणी प्रभू रामचंद्र जर राजगादीवर बसले तर या ठिकाणी राजमाता म्हणून तुमचं स्थान तुम्हाला मिळणार नाही. ते कुणाला मिळेल, कौशल्याला मिळेल. मला काय फरक पडतो, मी दासी आहे. मी आता पण दासी, वाक्य आहे का, साडी कशी लावायची. मी आजही दासी आहे, कालही दासी होतो आणि उद्या पण मी काय असणार आहे, दासी. दासी बोलते आहेच दासी. पण तुमचं काय ते बघा, आपलं तुम्हाला दासी व्हायची वेळ यायला नको. म्हणजे तिच्या मान विषय काय आला की तू राज माता किंवा राजपत्नी होण्याच्या ऐवजी काय होशील, दासी होशील, दासी पत्नी होशील. म्हणून तिच्या डोक्यात विष भरलं आणि मग त्या ठिकाणी पुढचं रामायणातलं काय कसं ते घडलेलं माहिती आहे. विठ्ठल म्हणजे कुसंगतीने ढेकणाच्या हिरा तो भंगला. पुढे नाडला कुसंगे नाडला साधू. ढेकणाच्या संगे उदाहरण एवढं आहे, लक्षात घ्या. तुकोबांचं उदाहरण आहे ते. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. सर्वात, आता मी विज्ञानाचा शिक्षक आहे म्हणून सांगतो, सर्वात म्हणजे लोखंड सर्वात कठीण आपण म्हणतो की नाही. सर्वात कठीण काय, लोखंड. पण सर्वात कठीण काय लोखंड नव्हे तर हिरा आहे. सर्वात कठीण काय, सर्वात मोठा मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळ बिंदू. वितळ बिंदू म्हणजे आपण बघा एखादं धातू वितळतो नाही का, लोखंड वितळतो लाल बिंदू करतोय ना तसं. तर त्याला जेवढं उष्णता लागेल तिप्पट उष्णता हिऱ्याला लागते, तिप्पट नाही जास्त त्यापेक्षा. इतका हिरा काय असतो, कडक असतो. म्हणजे हिरा त्याच्यापेक्षा कडक असतो. आणि हा असा हिरा जर तुम्ही ढेकून जिथं आहेत नाही का एकत्र बसतात त्या ठिकाणी जर ठेवलं तर तो काय होतो, विरघळतो. तिथं विरघळतो म्हणजे नाश पावतो. इतकी ताकद त्या कुसंगतीमुळे आहे. आता विसंगती काही पुराणात नाही, विसंगती आपल्याकडे बघा. आपल्याकडे काय आई वडिलांना न बघणारी मंडळी नाही काय, कोकणामध्ये बऱ्यापैकी नाही. ते मग मला आपल्या कोकणामध्ये संस्कार बऱ्यापैकी तेवढे तरी चांगले आहेत. थोडं आहे फरक. कसं होतं, एखाद्याच्या आई वडिलांचं आयुष्य एवढं असतं की मग ते आई वडील नको वाटतात. होतं, पाहायला मिळतं पण फार कमी आहे. पण मात्र पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा इतर ठिकाणचं पाहिलं पण तर आई वडिलांची अवस्था फार वाईट आहे. म्हणजे आई वडिलांना घरात पण ठेवायलाच काय. आता महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 3-3.5 वृद्धाश्रम आहे. मला कालच एका माझ्या मित्रांनं फोन केला होता की म्हणले महाराज तुम्ही आमच्यासाठी शिकले जायचं नाही पण ते बाहेर आहेत, म्हणजे कोण दुबईला आहे, कोण अमेरिकेला, कोण आहे. तर म्हणे त्याने ऑफर दिले मला की तुम्ही एक काम करा, कीर्तन करता प्रवचन करतो तर एक काम करा की ते वृद्धाश्रम काय लागेल ते फंडिंग म्हणजे पैसा आम्ही करू, पण ती व्यवस्था काहीतरी करा. आई वडिलांची चूक नाही, म्हणजे आई वडिलांची चूक आहे. हम दो हमारे दो हा विषय आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. लक्षात ही परिस्थिती काय आली, हम दो हमारे दो. आता हमारा दो नाही, हम दो हमारा एकच आहे. नवीन पिढी तुमच्या पिढीमध्ये सिद्ध नाही झालं का. आता सख्खा भाऊ कधी भेटायचा पुढच्या पिढीला, मावशी कशी भेटायची पुढच्या पिढीला, कधी विचार केलाय कोणी. सख्खा भाऊ, आता माझा नातू आहे ना, त्याला सख्खा भाऊ कुठं आणायचा, बरोबर की नाही. सख्खी मावशी कुठं आणायची, तर मग मी एकटीच आहे, बरोबर ना. म्हणजे हे सर्व विपरीत परिणाम आहेत. निसर्ग समाधानी आहे लक्षात घ्या, निसर्ग हे बदलेल.
कालांतराने थोडस बाकी करतो, कदाचित 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 आपण नसू, पण इतिहासामध्ये असेल ते सर्व उलट होईल. परत 2-2, 4-4, 5-5, 6-6, 10 मुलं व्हायची वेळ होईल किंवा पूर्णपणे संतान होणारच नाही. 2 भागात सांगितले, लक्ष घ्या, संतान होणारच नाही. आता इथं नवीन पिढीचं कोण नाही, पण फार प्रत्यक्ष जीवनामध्ये फार वाईट गोष्टी घडत आहेत. महिला मंडळी इथं आहे, आईच म्हणते मुलीला लग्न लवकर करू नको. आईच म्हणते मुलीला, कीर्तनाचा विषय नाही पण संसाराचा विषय पण गरज, प्रबोधनाची गरज आहे म्हणून सांगतोय. आईच म्हणते मुलीला लग्न लवकर करू नको. आईच म्हणते लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष मुलं होऊ देऊ नको. फार विपरीत आहे, फार विपरीत आहे. त्यातलं विज्ञान पूर्वीची लोक आहेत, म्हणजे अगोदरच्या ज्या पिढ्या, म्हणजे ह्या 30 वर्षाच्या आधीच्या पिढ्या आहेत, आजोबा पंजोबा आणि नातू 4-4 पिढ्या झाल्या. आता यांचं एक न दुसरी पिढी होताना मुश्किल झाली, इतका फरक पडलेला आहे. आता हे सांगायचं कारण असं आहे की याचा सर्व परिणाम जो आहे हा इतर गोष्टी सुद्धा होणार आहे. सामाजिक लेवलला आपलं सांप्रदाय आहे, या सांप्रदायाचं काय होईल जेव्हा लोकसंख्या कमी होईल त्यावेळेला काय होईल हा विचार करण्याची गरज आहे. आणि मग आपण जर सांप्रदायाच्या माध्यमातून आपण जर हिंदू धर्मीय असलो नाही का, तर मग आपण ते प्रबोधन नवीन पिढीने करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. म्हणजे काय होतंय की एक मुलाला सांभाळण्यावर जातं म्हणून एकच मुलं पाहिजे. म्हणजे पैसे आहेत, सांभाळण्याची ताकद आहे, पण ती पैसे झाली नाही. आपल्याला वाटेल हे काय सांगितलं, हे काय सांगितलं, ही सांगितली विसंगती. महाराज ही काय सांगितली, विसंगती. आपल्या आजच्या जगामध्ये ही विसंगती आपल्या पुढे काय वेळेला त्रासदायक ठरणार आहे. आणि म्हणून जीवनामध्ये, तुमच्या आमच्या जीवनामध्ये ही सुसंगती पाहिजे, कुसंगती नको आणि विसंगती सुद्धा नको. आता संत संगतीचे काय सांगू सुख, काय काय शब्दाचं प्रयोजन इथं का? अहो काय सांगू तुम्हाला, अहो तुम्हाला काय सांगू, अहो तुम्हाला काय सांगू. म्हणजे मुंबईवरला लोकांना किंवा बाहेरनं पण आला असेल, अहो तुम्हाला काय सांगू, 7 महिने झाला पाऊस पडतोय. खरंय बोललं की सर, काय बोललो आपण, अहो काय सांगू तुम्हाला, अहो काय सांगू तुम्हाला, 7 महिने पाऊस पडला. म्हणजे कशासाठी शब्द वापरला, काय काय शब्द कशासाठी वापरला, आश्चर्य व्यक्त करण्यासाठी. आश्चर्य व्यक्त करण्यासाठी काय शब्द वापरला. अजून तो शब्द काय सांगू तुम्हाला, फार वाईट परिस्थिती आहे. आपण बोलतो काय सांगू तुम्हाला, फार वाईट परिस्थिती आमच्याबरोबर होईल. आता इथं काय शब्द जायचं, पण इथं काय आहे, खेदजनक आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी काय शब्द आहे, म्हणजे तुम्ही शब्द तोच आहे, कुठे वापरतात आणि कसा वापरतात याच्यावर ते अवलंबून आहे. आणि इथे सुद्धा काय सांगू आता संतांचे उपकार, म्हणजे काय काय सांगत, म्हणजे काय शब्द आला, प्रत्येकाला काय शब्द आलेला आहे त्याचं प्रयोजन मात्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रसंगानुसार आहे. इथं नकारात्मक आहे. आपल्या अभंगामध्ये आपण पाहिलं काय सांगू, सॉरी संत संगतीचे काय सांगू म्हणजे सांगू शकत नाही. काही गोष्टी संत म्हणत आपल्याला मिळालेलं सुख, परमार्थिक सुख हे दुसऱ्याला सांगत नाही किंवा दंडक आहे, सांगू नये. काय काय गोष्टी सांगू नयेत ना, म्हणजे नकारामध्ये होकार असतो किंवा काही सांगितल्यानंतर होकार असतो किंवा ते सांगितलेलं असतं का नाही. बघा नवीन मुलगी आहे, आताच्या काळात नाही, आधीच्या म्हणजे 22 वर्षापूर्वीच्या वेळेस समजेल की नकारात्मक कसा होकार असतो किंवा न बोलण्यामध्ये सुद्धा होकार असतो. हे कसं समजेल, तर त्या ठिकाणी ती माहेरी आलेली आहे, बरोबर आहे. आता माहेरी आल्यानंतर आपल्याकडे लग्न झाल्यानंतर कशा येतात, हळद उतरायला येतात. मग त्याच्याबरोबर त्या नवरोबाचे सवंगडी असतात ना, 4-5 लोक असतात ते. मग ते असे 4-5 आले, तो पण आले नाही. आणि मग त्या ठिकाणी तिच्या मैत्रिणी खिडकीमध्ये आहेत, ती मुलगी पण खिडकीमध्ये आहे आणि त्या तिच्या मैत्रिणी विचारतात, हा पहिला बसलाय तो तुझा नवरा काय ग, तर ती म्हणते नाही. हा दुसरा बसलाय तुझा नवरा काय ग, नाही. हा तिसरा नाही. हा चौथा नाही.
आणि मध्ये गॅप असते, काहीतरी असेल मध्ये वाट वगैरे, अजून पुढे एक जण बसतो तिकडे कडेला बसलाय तो काय ग काहीच बोलत नाही. अगोदर चौघांना हा नाही तो नाही तो नाही तो नाही, आणि तो आल्यानंतर म्हणजे हा तुझा नवरा काय ग काहीच बोलत नाही. संत म्हणत आपला अनुभव प्रगट करत नाही. संत संगतीची काय सांगू सुख, जर आपल्याला सांगायचं होतं जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती म्हणून तो अनुभव सांगत आहे. तो अनुभव जगाला सांगायला पाहिजे म्हणून सांगतात. शक्यतो संत म्हणत आपल्याला परमार्थिक सुख जे आहे ते सुख मिळायला सांगत नाही किंवा सांगतात, पण त्या अशा प्रकारे संत व्यक्त करतात. जसं ती नवरी म्हणते की तिचा नवरा कोण आहे, नकार देऊन त्यामुळे दाखवते की हा माझा नवरा आहे. विठ्ठल विठ्ठल. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगत झाली, संगती झाली, विसंगती झाली, कुसंगती झाली. काय सांगू म्हणजे कायचा अर्थ झाला, कायचं प्रयोजन काय आहे. काय सांगू सुख, सुख म्हटल्यानंतर काय सुख प्राप्त झालं. नामदेवरायांनी अभंगाचं वर्णन केले बरोबर ना, पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर पाहिलं आपण तर मग सुखाची व्याख्या वेगळी आहे ना. आपण जरी म्हटलं तर मग सांसारिक काही संसारिक सुख आहे, 6 प्रकारची संसारिक सुख आहे, आणि आपण जर पाहिलं तर परमार्थिक 3 सुख आहेत. म्हणजे अशी एकूण 9 प्रकारची सुख आहेत. आपल्याला बघा पैसा मिळवायचा, धन आपण मिळवतो ना, बाहेर गेलो रस्त्यावर गेलो आपण लॉटरी काढली आणि पैसे मिळाले असं होतं नाही. पुढे जावं लागतं, एमआयडीसी मध्ये जावं लागतं, पुढे जावं लागतं, गाडी चालवावी लागते, पुढे जावं लागतं, शेतीवर जावं लागतं. म्हणजे अगोदर त्रास होतो आणि नंतर मग आपल्याला गोडवा मिळतो. ते सात्विक सुख म्हणजे आधी कष्ट करावे लागतात आणि नंतर मग आपल्याला त्याचा परतावा मिळतो, मग आपला आनंद होतो. म्हणजे आधी त्याला त्या सुखासाठी काय करावं लागतं, सात्विक सुखाला म्हणतात. ते सात्विक सुख जे आहे ते काय कर आधी आपल्याला कष्ट करावं लागतं, काहीतरी मोबदला द्यावा लागतो. दुसरं आहे ते क्षणिक सुख, विषय आणि इंद्रियांच्या संयमाने निर्माण होणार तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते आलेलेच आहे, ते म्हणजे क्षणिक सुख. आणि त्या ठिकाणी शेवटचं जे आहे ते कामिक सुख जे आहे ते कळत तामस सुख जे आहे ते म्हणजे उदाहरणार्थ काही मंडळी आता दिसत नाही बऱ्यापैकी दारुडे रस्त्यावर झाले दिसत नाही. म्हणजे दारू पिणाऱ्यांची संख्या कमी झाली असा अर्थ नाही, तर दारू पिणाऱ्यांची पद्धती बदललेली दिसते, काहीतरी बदललेली दिसते. म्हणजे बाहेर दिसत नाही, फार कमी दिसतात. पूर्वी जे रस्त्यावर जास्त दिसायचे त्याला तेवढं दिसत नाही. पण कुठेतरी गावामध्ये लग्न असेल त्या कार्यक्रम असेल तर मग तुम्ही एखादं जुनं घर असेल बंद असेल तिकडे तुम्ही 10च्या नंतर जा, रात्री 10च्या नंतर जा, तुमच्या लक्षात येईल की तिथं येहलोकीचा हा सर्व व्यवहार चालू असतो. आणि मग आपल्याला कळतो अरे हा आमचा पण त्यामध्ये आहे, हा कधी बसता बसायला नाही का, हा कधी बसता बसतो तर आम्हाला माहितीच नाही, तो आधी बसता बसलेलाच असतो. असू द्या, त्याबद्दल धर्माप्रमाणे त्या मदिरेबद्दल धर्मामध्ये प्रमाणे त्याला निषिद्ध नाही ते बरोबर ना. पण तोंडात टाकतात ते काय आम्ही खायचो, मी खायचो, ऐका बरं, मी स्वतः कोण करतोय, मी खायचो, अनुभव घेतलाय, अनुभव आल्यानंतर तेरा जगात तो माणिकचंद पहिला कधी खाल्ला 93 मध्ये. एमआयडीसी मधला एक माझा मित्र आहे, तो कंपनीत कामाला, तो आला की तो माणिकचंद त्यावेळेला पहिला असल्या ते काय म्हणजे तंबाखू आहे की काय व्यसन आहे असं माहिती नाही, काहीतरी खातात म्हणून चांगलं खायला लागलो. खाल्ल्यानंतर 8व्या दिवसात त्याचा घसा धरला, म्हणजे तो उघडे नाही ते बंद नाही, तिथपासून तो कुठल्या तोंडात मी घातला नाही. पुढे नंतर पुढे व्यसनाची गोष्ट सांगते मुद्दा. पुढे झाल्यानंतर तो माणिकचंद बंद झाला, तो थोडासा महाग होता, तो सर्वांना परवडत नाही. व्यावसायिक काय करतात, स्वस्त आपल्याला अर्थ, आपली प्रवृत्ती काय असते, जे स्वस्त भेटत ते बरं ना, कमी पैसे जातात आणि मग कमी पैशामध्ये चांगली गोष्ट भेटते. नंतर मग तो 1 रुपयावाला काय आला माहितीये, गोवा. नाही गोवा पहिला 1 रुपयाला होता, आपल्याला पण नसेल, आणि तो 1 रुपयानंतर 2 रुपये झाला, आणि 2 रुपयानंतर तो बंद झाला, आणि तो बंद झाल्यानंतर आपल्याकडे समजायचं जी गोष्ट बंद केली तिचा वापर वाढलेला आहे.
समजायचं दारूबंदी गुजरात राज्यामध्ये आहे आणि 1983 मध्ये माझी बहीण तिकडे अहमदाबादला आहे, तिकडे गेलो मी ट्रेनने गेलो. मग तिथे SRP वाले आपल्या गावामध्ये सर्व नाते वगैरे होते, आमचे बाबूजी या ठिकाणी होते कामाला, त्यांचं राज्य होतं. तिथं त्या राज्यामध्ये दारूची बंदी का महात्मा गांधींचं राज्य म्हणून सरकारी नियमानुसार दारूबंदी. आजही सर्वात जास्त विक्री दारूची कुठे होते? गुजरातमध्ये होते. तसं जिथं आपल्याकडे पाहिलं तर हा जो गुटखा आहे तो 2 रुपयाचा होता, बंदी आणली आणि त्या जे धंदा करणारा त्याला श्रीमंत शासनाने केलं. तो आता गुटखा किती भेटतो माहिती ना? काय असेल ते एखादा पोता म्हणजे मला वाटतं 15 रुपये किंवा 20 रुपये आहे ना, 25 रुपये माझं नॉलेज कमी असं 25 रुपये. पण 25 रुपये सुद्धा ते आवडीनं आणि चवीनं साधे कामगार खात आहेत. तात्पर्य काय की व्यस्त व्हायला नको. कीर्तनामधून आपण अध्यात्म सांगायला पाहिजे, पण आरोग्य चांगलं असेल तर कीर्तनात कोणी बसते नाही का? विठ्ठल तात्पुरतं सुख असतं. आपल्याला सांगायचं काय, त्याच्यामध्ये जो नशा करणारा आहे त्याला भास होतो सुखाचा. जो नशा करतो नाही का, दारू पितो नाही का, शराब पितो, त्याला भास होतो आणि त्याच्यामुळे तो सुखासीन असतो. आपल्याला सगळं माहिती आहे, आपण किती कीर्तनामध्ये आले त्याला कधी पुत्र तावत नाही, त्याला कधी काय लागत नाही. तर तो त्या काही वेळेपुरता फक्त काय असतं तर त्या सुखाभासामध्ये असतो. हे संसारिक 3 सुख आहे. आपण जर पहिला आपण जर बोलत की संसारिक याच्यामध्ये 3 सुख आहे, ते म्हणजे विषय सुख आहे. विषय ते 3 प्रकारचे आहेत, ते त्याच्या प्रमाणावर आहे. तर विषय सुख तुमच्या आमच्या जीवनामध्ये असणारं विषय सुख जे आहे ते कमी कमी होत जातं की नाही बघा. तुमचं आमचं लग्न झालेलं आहे ना, ज्यांचे लग्न झाले ते विचार करा तुम्ही ना. ज्यांचे लग्न झालेले थोडस धारिष्ट करून बोलतो. पती पत्नीचं नातं पहिलं अगदी सुरुवातीला लग्न झाल्यानंतर पहिले 6 महिने वर्ष वगैरे वगैरे पतीची सेवा ह्या गोष्टी असतात, सर्व गोष्टी आणून देते, सर्व करते. हा सुद्धा तिचा आदर करतो. कधी पहिलं गुण होईपर्यंत. आणि आता पहिलं गुण झालं की पत्नीच पहिलं काय म्हणते, घ्या तिकडं कळलं का, हे बघा इथं बसलंय, हे कोण असतं ते, तिला काम असतं, हा बाबा इथं बसलेलं असतं नाही, घ्या इकडं, त्याला मांडीवर घ्यायची व्यवस्था करते. असं करता करता मुलं होतात, मुलं मोठी होतात, तोपर्यंत नंतर ह्याची किंमत एवढी कमी झाली असते की विचारून. आणि ज्या दिवशी सून घरी येते त्या दिवशी त्याची किंमत समजला फार वाईट असते. म्हणजे त्या घराचं राज्य जे आहे याच्याकडे जास्त ते पहिलं तारुण्यामध्ये असताना लग्न मुली 2-4 वर्षाची लहानपणा असेपर्यंत 5-6 वर्ष राज्य तो करतात. नंतर राज्य जे आहे ते पत्नीचं असतं. सून आल्यानंतर हा जो मध्ये काय वा तिकडं तुमचं इथे काय मध्ये, आणि तो पण मध्ये रुडबं करत असतो. काय कारण नसताना आता फक्त काय काम आहे का तिथं आधी मध्ये जायचं, पण मग ती त्याला बाजूला जात असते. अर्थात हा विरोधाचा भाग आहे. पण खऱ्या अर्थानं पाहिला आपण तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संसार जो आहे हा सुखाचा कोणाचा होतो तर परमात्मा बोलतोय, प्रपंच सुख बोलतोय. संसार कोणाचा सुखाचा होतो, संसार म्हणतोय की प्रपंच कोणाचा सुखाचा होतो. जो आपल्या पत्नीचं ऐकतो ते कदाचित पत्नी चुकीचं पण सांगत असते. लक्षात घ्या, चुकीचं म्हणजे त्या कुटुंबाच्या हिशोबाने काही गोष्टी चुकीच्या वाटतात, पण तिचा स्वार्थ असतो की आपला संसार चांगला व्हावा. म्हणून किती पण म्हटलं की माझ्या पत्नीचं मी ऐकत नाही असं सुरुवातीला वाटतं, पण असं कधी घडतच नाही. आणि म्हणून हा सर्व जग जे आहे सुखी आहे त्याचं कारण म्हणजे त्या पत्नीचं सर्वांनी ऐकलेलं असतं. फक्त पुरुष काय करते, मानत नाही, दाखवत नाही.